पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्यानं दाखल झालेल्या हापूस आंब्याचा आज लिलाव काढण्यात आला। या आंब्याला 6,031 रुपये दर मिळाला, तर सौद्यात काढलेल्या आंब्याला जास्त दर मिळाला नाही। तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे। मात्र येत्या काही दिवसातच दरात घसरण होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला। वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या तुरीला चांगलाच दर मिळतोय। तुरीला प्रति क्विंटल 7,500 ते 8,030 रुपये दर मिळाला। तुरीच्या दरात पुन्हा सुधारणा झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। तासगाव तालुक्यातल्या अंजनीमधील दत्तात्रय पाटील या शेतकऱ्यांनं गव्हाच्या पिकातून भरघोस उत्पादन घेतले, तर 35 गुंठे क्षेत्रात त्याचं जवळपास 25 क्विंटल गव्हाचं उत्पादन अपेक्षित आहे। त्यासाठी जवळपास 21,000 इतका खर्च झाला असून 12 ते 13 लाखांचं उत्पादन मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। नाशिकच्या निफाडमधील विंचूरमध्ये शासकीय मका खरेदी केंद्रावर बारदान उपलब्ध नसल्यामुळे मका खरेदी ठप्प झाली। त्यामुळे मक्यानं भरलेले 30 ट्रॅक्टर खरेदी केंद्रावर उभे असून शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। त्यासाठी प्रशासनानं तातडीनं बारदान उपलब्ध करून खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू करावी अशी मागणी करण्यात येते। केंद्र सरकारनं राज्याचा मदत निधी रखडवलेला आहे, तर शेती आणि पायाभूत सुविधांच्या मोठ्या नुकसानापोटी केंद्राकडून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीची प्रतीक्षा आहे। मात्र अतिवृष्टी बाधितांच्या मदतीचा प्रस्ताव डिसेंबरपासून पडून आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत। साईंच्या दर्शन रांगेत बहुरूपी चोरांची टोळी। पहा संध्याकाळी 6 वाजता फक्त झी 24 तासवर।